ओम नमो भगवते वासुदेवाय। कपिल महामुनी आपल्या मातेला भगवंताची भक्ती करण्याचा उपदेश करतायत आणि त्या भक्तीचं महात्म्य सांगताना पुढच्या श्लोकात म्हणाले, वासुदेवे भगवती भक्तियोग प्रयोजितः जनयत्याशु वैराग्यम ज्ञानं यद ब्रह्मदर्शनम। मागे असाच श्लोक थोड्याशा फरकानं पहिल्या स्कंधाच्या दुसऱ्या अध्यायात येऊन गेलाय। तिथे त्यांनी म्हटलंय, वासुदेवे भगवती भक्तियोग प्रयोजितः जनयत्याशु वैराग्यम ज्ञानंच यदहेतुकम। भगवंताबरोबर आपला भक्तियोग जडला, भगवंताची आपली भक्ती जडली की लगेच संसारापासून वैराग्यही निर्माण होतं आणि ब्रह्मसाक्षात्कार रूप ज्ञानाची प्राप्ती सुद्धा त्याच्यातून होते। तिथे त्यांनी म्हटलं, ज्ञानंच यदहेतुकम, जिथे कुठल्याही प्रकारची कामना नाही, हेतू प्रयोजन नाही, अशा प्रकारचं ज्ञान त्या भक्तीतून जीवाला मिळतं, तेव्हा तो अशी भक्ती कर असं त्यांनी सांगितलं। कपिल महामुनींनी या स्कंधामध्ये तिसऱ्या स्कंधामध्ये आपल्या मातेला उपदेश करताना 4 गोष्टी सांगितल्या। एक ब्रह्मज्ञान सांगितलं, दुसरा प्रकृती पुरुष यांचं सत्व आणि तत्व सांगितलं, पुढे स्वरूपात निष्ठा आणणारा बोधही कसा मिळवायचा ते तिला सांगितलं आणि गुणातीत भक्ती सांगितली। अशा 4 गोष्टींचा उपदेश कपिल महामुनींनी आईला केला। वास्तविक आता इथे जरी ज्ञान आणि भक्ती हे 2 शब्द वापरलेले असले तरी स्वरूपतः त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अंतर नाही। ज्ञान म्हणजेच भक्ती आणि भक्ती म्हणजेच ज्ञान। फक्त आपल्याला जो त्याच्यातला भेद वाटतो, अंतर वाटतं, हे केवळ आपला जो काही संप्रदाय असेल त्या संप्रदायामुळे तो वाटत असतो। गुरुनं शिष्याला ज्या प्रकारे सांगितलं असेल, तो ज्या मार्गाने गेला असेल त्याच मार्गाने तो शिष्याला नेणार। त्यामुळे त्याला ज्या मार्गानं जे करून भगवंताची प्राप्ती झाली, परब्रह्माचं ज्ञान झालं, तसं तो सांगत असल्यामुळं आणि व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायानं प्रत्येकाच्या सांगण्यात, आचरणात स्वभावतः काही फरक असल्यामुळं हा भेद जाणवतो। अन्यथा सगळ्या मार्गांचं प्राप्तव्य, अंतिम गंतव्य एकच आहे, ते म्हणजे भगवत प्राप्ती, भगवत स्वरूपता। शास्त्र मार्ग असो, कर्म, दान, तप, स्वाध्याय, सकाम निष्काम धर्म, वैराग्य, ह्यातल्या सगळ्या भेदांच्यामुळे परमात्मा वेगळा भासतो, पण वस्तुता तो वेगळा नसतो, तो एकच असतो। वेगळा भासतो हे आमच्या बुद्धीची अपूर्णता आहे, त्याचा परिणाम आहे। तेव्हा कपिल महामुनी सांगतायत की वस्तुतः सगळे विषय भगवत रूपच असल्यामुळं समान आहेत। यदा सचित्तम अर्थेषु समेष्वेंद्रिय वृत्तिभिः न विगृह्णाति वैषम्यम प्रियम अप्रियम इत्युत। सगळे विषय, सगळे पदार्थ हे भगवत स्वरूप आहेत, भगवंतातूनच निर्माण झालेले आहेत, त्यामुळे ते समानच आहेत। आणि ज्या वेळेला इंद्रियांच्या वृत्तीद्वारे भगवत भक्ताचं चित्त भगवंताकडेच लागलेलं असतं, त्यावेळेला त्याच्या ठिकाणी प्रिय आणि अप्रिय अशा प्रकारचा कुठलाही भेद किंवा अशी कुठलीही विषमता त्याला अनुभवाला येत नाही, कारण सगळीकडे तो भगवंतालाच पाहत असतो, भगवंताचीच अनुभूती घेत असतो। असं झालं की त्यावेळेला तो संगरहित होतो, सगळीकडे समवृत्ती त्याची राहते। समलोष्टात्मकांजना असं भगवद्गीतेचे वर्णन केलंय। मातीचं ढेकळ आणि सोनं यांच्याकडे तो सारख्याच दृष्टीने बघतो, त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची हेयोपादेय अशी वृत्ती राहत नाही। अमक्याचा स्वीकार करावा आणि तमक्याचा त्याग करावा अशा प्रकारची वृत्ती त्याच्या ठिकाणी राहत नाही। त्याग आणि ग्रहण
करण्यासारख्या गोष्टी दोष आणि गुणरहित किंवा असा कुठलाही भेद त्याच्या ठिकाणी राहत नाही आणि तो केवळ आपल्याच त्या भगवत स्वरूप अवस्थेमध्ये मग्न असून आत्म्याच्याच ठिकाणी परब्रह्माचा साक्षात्कार करून घेत असतो. ज्ञानमात्रम परब्रह्म परमात्मेश्वर पुमान दृश्यादिवे पृथक भावैर भगवान एक ईयते. हेच खरं ज्ञानस्वरूप आहे. हाच परब्रह्म परमात्मा आहे, हाच ईश्वर आहे, हाच पुराण पुरुष आहे. तोच एकमेवा द्वितीय असा स्वतः जीव शरीर विषय इंद्रिय इत्यादी अनेक रूपांमध्ये प्रतीत होतो, प्रत्याला येतो. आणि असा जो भक्त असतो, अशी भक्ती करणारा जो जीव असतो, त्याच्या ठिकाणी संपूर्ण संसाराबद्दल अनासक्त वृत्ती असते, आसक्तीचा अभाव असतो. आणि हेच योग्यांच्या सगळ्या प्रकारच्या योग साधनाचं एकमात्र असं अभिष्ट इच्छित फल आहे. परब्रह्म परमात्मा एक आहे, तो ज्ञानस्वरूप आहे, तो निर्गुण आहे आणि बाह्यवृत्तीकडे झुकणाऱ्या इंद्रियांमुळे जी भ्रांती निर्माण होते, शब्दादी धर्मातून ज्या विभिन्न प्रकारच्या पदार्थांचा भास होतो, हे सगळं त्याच्या ठिकाणी अनुभवाला येत नाही. एकच एक परब्रह्म परमात्मा महत्त्व वैकारिक राजस आणि तामसाच्या 3 प्रकारचा अहंकार धारण करता पंचमाभूत आणि 11 इंद्रिय रूप असा तो बनतो. आणि तरी सुद्धा तोच स्वयंप्रकाश यांच्या संयोगानं स्वतःला जीव म्हणून घेतो. अशा प्रकारे त्या जीवाचं शरीररूप असलेलं हे ब्रह्मांड हे सुद्धा वस्तुतः ब्रह्मच आहे. कारण परब्रह्मापासूनच या ब्रह्मांडाची निर्मिती झालेली आहे, उत्पत्ती झालेली आहे. ज्याच्या ठिकाणी भगवंताबद्दल नितांत भक्ती निर्माण झाली, त्या भक्तीचं शेवटचं टोक म्हणजे ज्ञान. ते ज्ञान ज्याला झालं म्हणजे जो परब्रह्म स्वरूप झाला, त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची भेदबुद्धी राहत नाही. सगळीकडे तो आत्मवत सर्वभूतेषु पाहत असो. जळी स्थळी काष्ठी पाषाणी त्याला एकच एक परमात्मा दिसत असतो. तुकाराम महाराज म्हणाले, अणुरणीया थोकडा तुका आकाश एवढा. तो अणुपेक्षाही अणु परमाणू इतका सूक्ष्म होत जातो आणि परब्रह्मासारखा आकाशासारखा व्यापकही होत जातो. ही ब्रह्मता त्याच्या ठिकाणी स्थिर झाल्यामुळं त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भेद विषमता हे घ्यावं ते टाकावं अशी वृत्ती राहत नाही. पण म्हणाले, ही जी ब्रह्मरूपता आहे ही त्यालाच अनुभवाला मिळेल, तोच पाहू शकेल की जो श्रद्धा भक्ती आणि वैराग्य आणि त्याचप्रमाणे निरंतर योगाभ्यासाच्या द्वारे आपलं चित्त एकाग्र करू शकेल आणि आपली बुद्धी निस्संग करू शकेल. जोपर्यंत वैराग्य चित्तामध्ये स्थिर होत नाही, जोपर्यंत चित्तामधला विषयांचा संग सुटत नाही, जोपर्यंत निष्ठा स्थिर होत नाही, तोपर्यंत ही ब्रह्मरूपता कोणालाही मिळणं शक्य नाही. पुढे त्यांनी काय काय सांगितलं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.